नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हा सर्वांचा हार्दिक स्वागत करतो। तर संपूर्ण महाराष्ट्रातील श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना असेल आणि त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना असेल, तर या योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट लाभ घेत आहेत तर यांच्यासाठी आनंदाची बातमी। ऑक्टोबर आणि नोव्हेंबरची जी पेन्शन राहिली होती तर आता हे 3000 रुपये येत्या काही दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र जे लाभार्थी आहेत यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर अशा प्रकारचा जी.आर. आज नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे। तर याच्यामध्ये स्पष्ट नोटीस देण्यात आली आहे, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जे थकीत रक्कम आहे म्हणजे थकीत पेन्शन आहे ती निवडणुका असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे लाभार्थी आहेत यांना देण्यात आली नव्हती। आता हे एकत्रित ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 1500 रुपये आणि 1500 रुपये असे 3000 रुपयांची रक्कम संपूर्ण महाराष्ट्रातील जे पात्र लाभार्थी आहेत, संजय गांधी निराधार योजना असेल आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना असेल, तर याच्या अंतर्गत हे 3000 रुपये त्या काही दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र जे संजय गांधी निराधार योजना असेल आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना असेल तर यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी पोर्टलद्वारे एकाच दिवशी वितरित होणार आहेत। लक्षात घ्या, सध्या तरी मार्च महिन्याचा तुम्हाला हप्ता आलेला असेल आणि त्याचबरोबर हे 3000 रुपये म्हणजे अशा प्रकारे मार्च महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जे पात्र लाभार्थी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये 4500 रुपये जमा होणार आहेत। त्यातले 1500 रुपये जमा झालेलेच आहेत आणि जे माहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2 महिन्याची जी पेन्शन आहे ती येत्या काही दिवसांमध्ये जमा होणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। योजना संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।